मये शिकेरी गोशाळेत भारत बेतकेकार हांचे खेळातून शिक्षण हे पुस्तक उजवाडाक आयले। अनिल सामंत आणि मोहन सालेलकार हे मुखेल सोयरे म्हणून या सुवाळ्याक हाजीर आशिल्ले। उत्तम ते तालवाद्य आम्ही विचार केला की हे सगळं नवीन आले आता 2 वर्ष होऊन गेली, शिक्षकांनाही अजून तरी तो एनसीएफ उघडून बघितलेला नाही काय आहे, पालकांनी हातही लावलेला नाही। आता सध्या खरं तर मोबाईलमध्ये तुम्ही सर टच केलं तर तुम्हाला ते दिसतं, एक 350-400 पानांचा मोठा ऐवज आहे। मग आम्ही काय विचार केला की हे आणखी 1-2 वर्ष वाचण्यासाठीच जाईल। मग आम्ही एक प्रयोग असा केला की हे जे करिक्युलर गोल्स आहेत आणि कॉम्पिटन्सीज आहेत तर त्याच्या आधारावरची काही छोटी छोटी गाणी घेतली आणि कोरगावला, इथं प्रियोळला अशा अनेक खेडेगावांमध्ये अशा प्रकारचं हे घेतलं की पालकांचाच वर्ग घेतला आणि त्यांना गाणी शिकवली आणि ते गाणं शिकवताना ज्या करिक्युलर गोष्टी संबंधित आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोरगावचे जे पालक होते ते पालक त्याच्यामध्ये निरक्षर बायका काय होत्या त्या अतिशय आत्मीयतेने ते गाणं, आता मी जर त्यांना भाषण देत बसलो असतो हे करिक्युलर कोर्स आणि ह्या क्षमता आणि हे त्याच्या संकल्पना सगळ्या सांगित बसलो असतो तर त्यांनी आपला फोन बंद ठेवला असता। मला असं वाटतं आत्ता एक वेळ आलेली आहे की तुम्ही ऐकण्यासाठी आणि तयार केलं पाहिजे आणि ते तयार करण्यासाठी खेळ हे अतिशय महत्त्वाचं माध्यम आहे। एक उत्तम अशा प्रकारचा कृतिशील उपक्रम आपल्या वाढदिवसाला जे लोक वाढदिवसाला जिलेबी, लाडू, आईस्क्रीम असं काय काय वाटतात। एकदा विनोबा भावे यांचे वडील परगावून आले घरी तेव्हा मुलं विनोबा लहान होते ते आई आम्हाला बाबांनी काय आणलं, बाबांनी काय आणलं, बाबांनी काय आणलं, तुझ्या बाबांनी दुसऱ्या कोणी आणणार नाही अशा प्रकारचे भेट आणलं, असं म्हणजे पुढकं आणलं। त्याच्यामध्ये रामायण आणि महाभारत 2 ग्रंथ होते। ते म्हणाले हे हा जो खाऊ आहे ना तो तुला आयुष्यभर खाऊन संपणार नाही आणि याची गोडी जी आहे ना ती दुसऱ्या कुठल्याही खाऊला येणार नाही, हे वाचलं पाहिजे। असा खाऊ ज्याला देता ते विनोबा भाऊ। तेव्हा मला बऱ्याच वर्षानंतर या गोशाळेमध्ये आपल्या वाढदिवसाला भारत बेतकेकरांनी आपल्या सगळ्यांसाठी हा जो खाऊ दिलेला आहे हा खाऊ आपलं मन, आपला आत्मा, आपले मेंदू आणि आपलं सगळं शरीर याला खरं बळ देण्यासाठी उपयोगी होईल अशा प्रकारचे पुस्तक आहे। तुम्हा सर्वांच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात तुम्हाला सर्वोच्च यश घेणारा, लौकिक पारलौकिक आध्यात्मिक परमोन्नती होणारा आणि तुम्हा सर्वांना चैतन्यमय, तेजस्वी, ओजस्वी, हसतमुख होणारा ठरव। आज अतिशय सुंदर अशा या परिसरात गोशाळा आणि इथं असलेल्या शेकडो गायी आणि त्यांचं संगोपन संवर्धन आणि अतिशय चैतन्यमय असे वातावरण आणि त्यात अभिजात वाढदिवस असा एक त्रिवेणी संगम या इथं आहे। तुम्हाला जे अशी विनंती करेल की इथे तुम्ही प्रत्येकाची काय असावी आणि वेगवेगळ्या विविध योजना आहेत, गोदान योजना आहे, 10,000 रुपये दान करून तुम्ही गोदान करू शकता। अगदीच जर कोणाला काही झेपत नसेल तर त्यांनी दिवसाला 1 रुपयाप्रमाणे 365 रुपये दान करावे अशी एक अपेक्षा आहे। या सगळ्या योजनांना तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या नातलगांना याबद्दल तुम्ही माहिती द्या आणि तुम्ही त्यांना इथे यायला प्रवृत्त करा। ही गोशाळा 3-3.5 किलोमीटरमध्ये पसरलेली आहे। आमचे 100 गोठे आहेत बाजूच्या गावामध्ये, आजूबाजूला तुम्ही जर गेला तुम्ही सगळी गोशाळा फिरून बघितली तर तुम्हाला त्या जे काम चाललंय त्या कामाचा आवाका केवढा मोठा आहे हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर फक्त या हॉलमध्ये नाही तर बाहेर जाऊन फिरून बघून यावं। मी नाटेकर सरांना फिरून आणलेलं आहे, आज त्यांनी बघितलंय। मला मी बेतकेकर सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाढदिवस साजरा करण्यासाठी लोक हॉटेल्समध्ये जातात, चिकन मटण वगैरे खायला जातात मित्रांना आपल्या। भारत बेतकेकर सर गेल्या वर्षी पण इथेच आले होते आणि आज जरा गर्दी मला कमी दिसते। त्यांच्या वाढदिवसाला 100-200 लोक इथे हजर असतात। आज बहुतेक काल 31 डिसेंबर होता, रात्री उशिरापर्यंत जागले असं होतो, त्यामुळे आज थोडी उपस्थिती कमी आहे। पण मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही गोशाळेला वेगवेगळ्या योजनांमध्ये सहभागी होऊन मदत करावी। संधी दिली त्याबद्दल व्यक्तिकाराचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी 2019 मध्ये जन्माला आला कोविड, त्यामुळे जे निरनिराळे शिक्षण क्षेत्रामध्ये विस्तार झाले त्यामध्ये त्यावेळी जर हे पुस्तक लिहिलं असतं तर त्या पुस्तकाचं त्यावेळी फार मोठं महत्त्व झालं असतं। कारण
आम्ही कॉम्प्युटरमध्ये जे शिक्षण देतो त्याचं ऑल्टरनेट म्हणून खेळातून शिक्षण या 20 लेखात लिहिलेलं आहे त्यांनी 40 पानं आहेत पुस्तक लहान आहे. कारण कोविडच्या वेळी सगळे घरी बसून ऑनलाईन करत होते सगळे. आता ऑल्टरनेट म्हणजे शिक्षण सुद्धा ते कॉम्प्युटरवरती म्हणून देत होते. त्याला ऑल्टरनेट म्हणून खेळातील शिक्षण हे जे त्याने लिहिलेलं आहे ते त्याचा फार मोठा उपयोग झाला असतो. कारण प्रत्येक नवीन वर्षामध्ये जशी मुलं हायस्कूलमध्ये जातात आणि पुढचं मुलं आपल्याला कुठली भेटणार, नवीन मुलं कधी येणार, कसे येणार, कसे असतात याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. मी जरी अनिल सामंतसारखा शिक्षक नसलो तर पण शिक्षण क्षेत्रामध्ये मी गेली 43 वर्ष आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये मी ज्यावेळी बघतो शिक्षण क्षेत्रामध्ये निरनिराळे आविष्कार झाले. त्यांनी मी नवीन एज्युकेशन पॉलिसीबद्दल सामान बोलले की त्याच्याशी बोलत त्या विषयी बोलत नाही. कारण आता त्यांनी सगळ्या हायस्कूलमध्ये सुरू होणार. गोवा 365 खातीर संदीप कामोलकर, मनीषा जाधव आणि अरुण नाईक.